प्रेक्षक नमस्कार. सध्या राज्यामध्ये ज्या घोटाळ्याची चर्चा होते तो घोटाळा म्हणजेच टीडीआर घोटाळा. आणि हा टीडीआर घोटाळा झालेला आहे स्मार्ट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये. जवळपास 1500 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. नेमका हा घोटाळा कशा संदर्भात झालाय, कसा झालाय, कोणी केलाय, याचे अनेक विषय आहेत. परवा आपण ह्याच घटनेवरती चर्चा केली होती, त्यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये काही राजकीय व्यक्ती होते. मात्र आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे टीडीआर घोटाळा पत्रकारांच्या नजरेतून, यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण ज्यांना आमंत्रित केले त्यामध्ये पीसीबीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिरेकर सर, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. आपल्या समोर आहे पत्रकार मनोज मोरे. मनोज, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्या समोर आहे ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे. नाना, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आपल्या समोर आहे पत्रकार भीमराव पवार. भीमराव, आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. खरं तर मी चर्चेला सुरुवात करतोय. माझा पहिला प्रश्न सर आपल्यासाठी आहे. या शहरामध्ये अनेक घोटाळे झाले. यामध्ये पुत्रांची नसबंदीचा घोटाळा असेल किंवा अनेकही घोटाळे असतील. आता हा जो घोटाळा आहे आणि ह्याची जी रक्कम आहे ती 1500 कोटी जरी प्राथमिक असली तर परवा या ठिकाणी चर्चा झाली ज्यामध्ये 2 पत्रकार परिषद झाले होते. एक पत्रकार परिषद घेतली होती तुषार कामटे यांनी, तर दुसरी पत्रकार परिषद आपच्या कार्यकर्त्यांनी. बरोबर. तर तुषार यांच्या म्हणण्याप्रमाणे 1500 कोटींचा भ्रष्टाचार जवळपास 2500 कोटींपर्यंत जाऊ शकतो असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. आपल्याला काय वाटते? पहिलं समजून घ्या, टीडीआर घोटाळा हा विधानसभेमध्ये वडेट्टीवार विरोधी पक्षनेते त्यांनी तो विषय मांडला. खरं तर तो विषय स्वतंत्र मांडायला पाहिजे होता. त्यांनी पुरवणी मागण्यामध्ये तो मांडल्यामुळे त्याचं उत्तर आलं नाही. मुख्यमंत्र्यांशी रिलेटेड हा विषय आहे. नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष त्यांनी सुद्धा या विषयावर बोलताना विधानसभेमध्ये या महापालिकेचे आयुक्त त्यांच्यावरती थेट ॲलिगेशन केलेली आहेत. या प्रकरणामध्ये भ्रष्टाचाराचा या महापालिकेत कळस झाला, या आयुक्तांना बडतर्फ करा असं नाना पटोले विधानसभेत सांगतायत. या विषयाचं गांभीर्य, या विषयाची व्याप्ती ती प्रथम लक्षात घ्या. टीडीआर घोटाळा काय, 2001 पासून टीडीआरची तरतूद आहे. 2001 पासून टीडीआर द्यायला सुरुवात केलेली. वाकडमध्ये ट्रक टर्मिनस आणि बस डेपो ही 2 आरक्षणं एकत्र करून त्या ठिकाणी जो टीडीआर द्यायचा त्या संदर्भातला हा विषय आहे. तुम्ही जे सांगताय की 1,500 कोटी ना 2,500 कोटीचं, ते खरं आहे. त्याचं कारणच असं आहे, या विषयामध्ये ज्या पद्धतीने टीडीआर द्यायचा असतो त्याचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. रेडी रेकनर चे जे रेट असतात, जमिनीचे रेट आणि तिथले गव्हर्नमेंटचे बांधकामाचे रेट, हे एकत्र करून त्या पद्धतीने तो फॉर्म्युला काढला जातो. त्यानुसार इथे प्रति स्क्वेअर फूट 3.25 चौरस फूट असा टीडीआर देणं अपेक्षित होतं. प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी 26,620 रुपये हा रेडी रेकनर आणि बांधकामाचा जर एकत्र करून जो फॉर्म्युला येतो त्याप्रमाणे 3.25 प्रति स्क्वेअर फूट द्यायला पाहिजे, तर तो 65,069 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणावरती तो वाढीव दाखवला. त्याचा परिणाम असा झाला की जो 3.25 प्रति स्क्वेअर फूट टीडीआर द्यायचा तो साधारण 7.5 स्क्वेअर फूट इतका आला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा फ्रॉड आहे. हा घोटाळा झाला कसा, लोकांना अजून ते नेमकं क्लिअर होत नाही. थोडं आणखी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. समावेशक आरक्षण, ज्याला अकोमोडेशन रिझर्वेशन म्हणतात, म्हणजे ज्या ठिकाणी एखादं आरक्षण ताब्यात घ्यायचं असेल, ते डेव्हलप करायचं असेल, तर संबंधित जागा मालकाला 1 रुपयाही भरपाई न देता महापालिका त्याचा विकास करू शकते. त्या बदल्यामध्ये त्याला टीडीआर द्यायचा असतो. या ठिकाणी त्या जागेचा टीडीआर आणि ती जी 21 मजली संबंधित इमारत बांधणार आहे आपण, जो आपल्याला विलास जावडेकर आणि ती कंपनी ती बांधून देणार आहे, तर त्याच्यामध्ये साधारण त्याचा सगळा खर्च येत होता 450 कोटी रुपये. त्या बदल्यामध्ये महापालिकेचा जो टीडीआर त्याला मिळणार होता ते धरून जर पाहिलं तर ते गणित जात होतं 1050 कोटी रुपयापर्यंत. म्हणजे त्याला किती मिळणार होते, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये नेहमी जसं टीडीआर दिलं होतं त्या पद्धतीने त्याला 500 कोटी रुपये अनामत मिळणार होते. प्रत्यक्षामध्ये इथे वाढीव टीडीआर दिला, वाढीव फॉर्म्युला राखवला आणि कायद्यामध्ये एक तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये तुम्हाला टीडीआर जा देत होतो. ती विशिष्ट परिस्थिती म्हणजे काय, जिथे टाउन हॉल आहे, जिथे समाज मंदिर आहे, जिथे हॉस्पिटल आहे, त्यासाठी. त्यापैकी हे काही आहे का, ते बिलकुल नाही.
हे ट्रक टर्मिनस आणि बस डेपोचं आरक्षण आहे, त्या ठिकाणी तुम्ही ती तरतूद वापरली आणि तो TDR वाढून दाखवला. म्हणून आयुक्त म्हणतात हे कायद्यात बसून आहे. प्रत्यक्षात ते कायद्यात बसून नाही, हा सरळ सरळ फ्रॉड आहे. तुम्हाला सांगितलं 450 कोटी रुपये तो बिल्डरचा खर्च, 500 कोटी बिल्डरला मिळणार आणि त्याही पुढे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्याला जे 500 कोटी रुपये मिळणार होतात, वाढीव TDR दिल्यामुळे वरती 1,500 कोटी रुपये जास्त मिळणार आहे. हा यातला फ्रॉड आहे. लोकांना हा सोप्या भाषेमध्ये समजून सांगितला तर ते लक्षात येतं. म्हणजे हे प्रकरण असे 1000 कोटीची उलाढाल असेल, त्याच्यामध्ये 500 कोटी बिल्डरचा जागेसहित खर्च, 500 कोटी रुपये त्याचा नफा, पण त्याऐवजी या ठिकाणी त्याला 2,500 कोटी रुपयाची उलाढाल होणार आहे. 1,500 कोटी रुपये सरळ सरळ मलाई याच्यामध्ये. हा असा फ्रॉड आहे. TDR नेमकं काय आहे, TDR घोटाळा नेमका कसा जातो, बिल्डरला किती कोटीचा फायदा होणार आहे, अचूक विश्लेषण केलंय सरांनी. आणि याच्यामध्ये सरांनी नाव घेतलंय की याच्यामध्ये सरळ सरळ आयुक्त दोषी दिसत आहेत. आयुक्तांच्या मध्यस्थीने घोटाळा झालेला आहे. तुम्ही एवढ्या वर्ष शहरामध्ये पत्रकारिता करताय, TDR घोटाळा अजून काही झालेला नाही. तो 1,500 कोटीचा 2,500 कोटी चौकशी समोर येणार आहे. पण याच्यामध्ये शेखर सिंह किंवा प्रशासन मागच्या 2 वर्षापासून प्रशासन काम करतंय. हे जबाबदारी की काही राजकीय लागेबांध आहे, काही राजकीय लोकांचा वरद असते, त्यांच्या मध्यस्थीने घोटाळा झालाय आपल्याला काय वाटतंय. सगळ्यात महत्वाचं की जर TDR घोटाळा म्हणून जर हे करायचं असेल ना, तर चिलेकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ज्या वेळेस TDR सुरू झाला तेव्हापासून कोणाकोणाला TDR मिळालाय, किती मिळालाय ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे फक्त. आणि मग जर असं असेल चौकशी करायची तर ह्या सगळ्याची चौकशी करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की नक्कीच ह्या दोषी कोण आहेत आणि कुणी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेले. ह्या विशिष्ट प्रकरणासंदर्भामध्ये तर माझं व्यक्तिगत असं म्हणणं असं आहे की साप साप म्हणून दोरी हे करण्याचं काम सध्या चालू आहे. हा विषय सगळा खरं तर मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या माध्यमात लोकांच्या समोर येणं गरजेचं होतं. तो प्रॉपरली आलेला नाही, हा यातला सगळ्यात महत्वाचा दोष आहे. ह्या जे काय बस टर्मिनल किंवा ह्याचं म्हणजे PMPL साठीच ते आरक्षण आजपर्यंत ज्या वेळेस महापालिकेनं PMPL कडे पैसे नाही, करोडो रुपये आपल्याला पगारासाठी होऊन त्यांना द्यावे लागतात आणि परत जर अशा पद्धतीने आरक्षण जर विकसित करून त्यांना द्यायचं तर महापालिकेला याच्यात मोबदला काय तर शून्य आहे. जर ह्या प्रकरणामध्ये आयुक्तांनी अतिशय चांगल्या प्रकारे आणि एक चांगली भूमिका घेऊन त्या आरक्षण विकसित करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे की ज्या पद्धतीने ते उभे राहते, 21 मजली इमारत जी उभी राहते ती कमर्शियल उभी राहते आणि खूप हायटेक पद्धतीची इमारत उभी राहते. आणि हायटेक पद्धतीची इमारत उभी करत असताना जो काही खर्च येतोय तो खर्च कुठेतरी ऍडजस्ट होण्याच्या साठी म्हणूनचा हा केलेला थोडासा प्रयत्न आहे. आणि खरं तर आयुक्तांनी हे सगळं समोर येऊन सांगणं गरजेचं होतं, समजून सांगणं गरजेचं होतं, पण काही त्यांच्या तांत्रिक बाबीमुळे काही ह्याच्यामुळे काही ते जमलं नाही. अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला फोन खरेदी करायचा आहे. तुम्ही एक साधा चायना मेड फोन खरेदी करायला गेले म्हणजे त्याची किंमत आणि आयफोनची किंमत, तुम्हाला फोन खरेदी करायचा पण जर चायना मेड जर काय खरेदी केला तर त्याची किंमत काय येणार आहे, आयफोनची किंमत काय येणार आहे. हा एवढा फरक फक्त त्या ह्याच्यामध्ये आहे. ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये एक नव्या पैशाचाही मला वाटत नाही भ्रष्टाचार आहे. प्रकरण स्वतः मला वाटतं आता आयुक्त हे कदाचित सांगतील पण या सगळ्या प्रकरणामध्ये मीडियाशी बोलतील पण ते त्यांचा विषय. पण जर ते आलं की खरी वस्तुस्थिती त्या समोर ते इमारत कशा पद्धतीने उभी केली जाते, किती हायटेक पद्धतीने उभी केली जाते, त्याच्यावरचा येणारा खर्च किती आहे आणि तो कशा पद्धतीने समायोजन करून हे केले गेलेले, हा सगळा हा विषय आहे. नाना मुळात जो रेडिएटरचा दर होता 26,000 तो डायरेक्ट 65,000 रुपये अदा केला जातोय बरोबर ना. याच्यामध्ये कसं आपण म्हणू शकतो नाना जे सांगतो ना, नाना मी त्याच्याशी बिलकुल सहमत नाही. त्याचं कारण असं 26,650 रुपये हा तुमचा रेग्युलर फॉर्म्युला आहे. यापूर्वी महापालिकेने अशा पद्धतीने समावेशक आरक्षण अकोमोडेशन रिझर्वेशन खाली जी आरक्षण डेव्हलप केली त्याला तो फॉर्म्युला वापरला. मग यालाच हा वेगळा फॉर्म्युला का? त्याचं कारण दुसरी इमारत उभी राहती आहे हायटेक, ज्या पद्धतीने इमारत उभी राहते त्या इमारतीतनं जे उभी राहिल्यानंतर सांगतो ना, ती इमारत उभी राहिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला दरमहा
8 ते 10 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे आणि ते आजपर्यंत कुठल्याही पीएमपीएलच्या बस स्थानकाच्या विकासावरती एवढी रक्कम कधी महापालिकेला कधी मिळाली नाही. या प्रकरणाविषयी संशय का बाळगला त्याची कारण सांगतो तुम्हाला. प्रथम, आतापर्यंत महापालिका आयुक्त कोणतंही साधं प्रकरण असेल तर त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतात, प्रेस नोट घेतात. हा इतका मोठा विषय आहे पण त्याचं गोपनीय ठेवण्याचं कारण काय? सगळ्यात महत्वाचं ते नानाजी सांगतात की हायटेक इमारतीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. वाढीव खर्च दाखवण्यासाठी त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग जे आहे त्या इलेक्ट्रिक चार्जिंगला 2 व्हीलरच्या पार्किंगला साधारण 25,000 रुपये खर्च त्या चार्जिंग पॉइंटला येत असतो. यांनी तिथं तो 1.5 लाख रुपये दाखवला. 4 व्हीलरच्या चार्जिंगसाठी साधारण एका चार्जिंग स्टेशनचं ते 1 लाख रुपये खर्च येतो, त्या ठिकाणी तो साधारण 25 लाख रुपयापर्यंत दाखवला. अशा पद्धतीने तुम्ही वाढीव खर्च इतके हायटेक म्हणजे मला वाटत नाही जगात इतकी मोठी हायटेक इमारत कोणती असेल. 1,5-2 हजार कोटी रुपये वाढीव खर्च, इतकी हायटेक इमारत. याच्यावरती आपण दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांनी आपले मत मांडलेले की घोटाळा झालाय तो घोटाळा नाही झालाय. पण प्रामुख्याने मला भीमराव पवार आपल्याला विचारायचंय की हा जो घोटाळ्याचा मुद्दा आहे, हा जो चर्चेचा विषय, हा जो प्रश्न आहे, हा थेट राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. खरं तर हा विषय आपल्या शहराचे 4 आमदार आहेत, कोणत्या तरी आमदारांच्या माध्यमातून जायला पाहिजे होता, त्यांनी मांडायला पाहिजे होता, परंतु तसं न होता थेट त्या ठिकाणी विजय वडेट्टीवारांनी हा प्रश्न मांडलेला आहे. तुम्हाला काय वाटते, दोन्ही पत्रकारांनी जे काय आपले मत मांडलेले, घोटाळा झालाय की नाही झालाय, आणि विजय वडेट्टीवारांनाच त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावा का वाटतं, नेमकी याच्यात काय माहिती शिकली? मुळात या प्रकरणात ना बांधकाम परवानगी देण्यापासून टीडीआर मंजूर करण्यापर्यंत सगळा घोळ घ्यायचा. मुळात बांधकामाची परवानगी दिली, आधी पूर्व मंजुरी दिली, परत त्याची सुधारित बांधकाम परवानगी दिली, पूर्व मंजुरी देताना त्याच्यामध्ये होते 192 सदनिका. बरं, आणि जेव्हा बांधकाम परवानगीचे हे केलं सुधारित मंजुरी, थेट 744 सदनिका झाल्या. बरं, एवढा मोठा फरक झाला त्याच्यात. टीडीआर वाढवून दिला वगैरे सगळ्या ह्या गोष्टी झाल्या. तुमचा बांधकामाचा खर्च जेव्हा काढला जातो त्या जागेचा, नोंदणी महानिरीक्षकाने दर ठरवलेला आहे. हा मोबाईल खरेदीचा विषय नाही, हा जागेचा विषय. मोबाईल आणि जागेमध्ये फरक आहे. हा जागेचा विषय, रेडिओ रेकनरचा दर शासनाने ठरवलेला आहे आणि तो शासनाने ठरवलेल्या दरानुसार त्या बांधकामाचा टोटल खर्च त्यांना जी मंजुरी दिली त्याचा टोटल खर्च आहे 568 कोटी रुपये. बरं, आणि यांनी टीडीआर दिलाय तो 1500 कोटी रुपयांचा. बरं, केवढा डिफरन्स आहे बघा. आता हायटेक ठीक आहे, हायटेक बांधतायत म्हणजे काय हवेत तरंगणार आहे काही इमारत. बरं, 23 मजले महापालिकेने देणार, मान्य. महापालिकेने आतापर्यंतच्या किती मालमत्ता आहेत, त्याच्यातून किती उत्पन्न मिळतं महापालिकेला दरवर्षी, आणि ते किती वसूल करतात, त्याचा वापर किती होतो त्या मालमत्तांचा, आणि त्या महापालिकेच्या ताब्यात मालमत्ता आहेत का, शिथून सुरुवात होते. आता ही जागा तुम्ही विचार करा, ही जागा कुठे आहे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला लागून जागा आहे, अगदी टोकाला वाकड ब्रिजच्या शेजारी. त्यांनी हायटेक बांधल्यानंतर, त्या बिल्डरला बांधल्यानंतर त्याचा दर किती मिळणार आहे विक्री केल्यानंतर, बरोबर. कारण महापालिकेला तुम्ही म्हणताय त्या बिल्डरला किती फायदा होणार आहे हे पण महत्वाचं आहे ना त्याची. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणताय ते विजय वडेट्टीवारांच्याकडे गेलं, आता ह्याला बरेच राजकीय कंगोरे आहेत. एक तर आपल्या इकडे सामाजिक संघटना जास्त सक्रिय नाही, हाय 2-3 राजकारणी आहेत ते आपल्या फायद्यासाठी काहीतरी करतात. आपला फायदा झाला की मग ते इथं तोडपाणी करायचं, इथं तोडपाणी नाही झाली की मग वरपर्यंत पाठवून द्यायचं. अशा पद्धतीने ते गेलेलं प्रकरण. ठीक आहे, कुठूनही गेलेलं असलं तरी आता तो त्याच्यात ते जे तोडपाणी करणार आहे त्यांचा पण भाव वाढेल की यांनीच पाठवलं, हे सगळ्यांना माहितीये. महापालिकेच्या वर्तुळात सगळ्यांना माहितीये, राजकीय वर्तुळात सगळ्यांना माहितीये, त्यांचा भाव वाढेल राजकारणाचा. हा भाग असला तरी या घोटाळा आहे 1,000 ते 1,500 कोटीचा घोटाळा हे स्पष्ट दिसते. बरं, आयुक्त हे म्हणतायत तर स्वतः समोरून का सांगत नाहीये? बरोबर, 16,000चा दर होता, तुम्ही 26,000चा दर तुम्ही थेट 63-65 हजारापर्यंत गेलाय. हे कसं शक्य? ह्याच्यावर एक शब्द बोलत नाहीये त्याच्यात. बरोबर, हा सगळा घोटाळाच आहे का? म्हणून ज्या पद्धतीने सर्वसामान्यांची घरपट्टी जरी थकली तरी अगदी त्याचं नळकनेक्शन तोडल्या जातं, सगळ्या गोष्टी आता वेठीस धरल्या जातात, त्याच्या घरासमोर नाही त्या गोष्टी वाजवल्या जातात आणि त्याला ते भरायला भाग पाडले. परंतु या महापालिकेमध्ये जवळपास 1,500 कोटी रुपयांचा हा कर घोटाळा, या ठिकाणी टीडीआर घोटाळा झालेला आहे. तुम्ही या घोटाळ्याकडे कसं पाहताय? तुमचं वैयक्तिक एक पत्रकार म्हणून तुमचं मत काय आहे? एकतर मी आता डिस्कशन तुमचं ऐकत होतो, अविनाश बोलले किंवा तुम्ही बोलला की भीमराव बोलले,
की तुम्ही आता जे म्हणताय की घोटाळा झालाय, जणू तुम्ही कोर्टात आहात, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन झालंय, तुमचं संपल्यानंतर तुम्ही त्यांना दोषी ठरवलं. मला वाटतं आपण असं करू नये. नाना जे म्हणतात की त्याचे दोषमुक्त केले नानाने स्वतःच एक कमिटी बसवली. आपण चर्चा पत्रकार चर्चा करू. आपण पोलिसांना बोध करूया. आपण FIR प्रथम दर्शनी खरंच घोटाळा दिसतोय. FIR तसंच जे आरोप केले, ज्या लोकांनी आरोप केले ते आरोप वाचल्यानंतर आणि समोरची बाजू जी महापालिका आहे त्यांच्याकडनं त्वरित म्हणजे ताबडतोब त्यांच्याकडे रिॲक्शन आलेली नाहीये. ऍडमिनिस्ट्रेशनने प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही म्हणून आपल्याला संशय येतोय. प्रथम दर्शनी जसं म्हणतो प्रायमा फेसी घोटाळा दिसतोय. FIR नोंद करू शकतो आपण याच्यावर. पण जर तुम्ही अजून पुढे चाललाय तुम्ही किंवा आकाश की घोटाळा झालाच आहे, ते मला असं वाटतं आपण जरा होल्डवर असत आपण थांबूया. मी जे म्हणजे दुसरी बाजू आपण ज्या ऍडमिनिस्ट्रेशनची मला बोलताना कळली की जे लोक ओळखतात ते घोटाळा झालेला आहे त्यांना हे कॉन्टॅक्ट मिळालेलं आहे. जसं एकंदर दिसून येतो की त्यांना मिळालं नाही. जरी त्यांना मिळालं नाही त्यांनी जे डुप्लेस काढले, डेफिशियन्सी काढल्या ते अतिशय सिरियस. जसं अविनाशांनी सांगितलं की 25,000 स्क्वेअर फीटचा रेट तिथं समस्या असताना तिथं 65,000 स्क्वेअर मीटरने दिले होते. बापरे एवढं मोठा हे 3 पट मध्ये इथं खूप मोठी इथं ताबडतोब आणि याच्यावर क्लॅरिफिकेशन आलं नाही. मीडियामध्ये बातम्या छापून आल्या, टीव्हीवर आलेल्या आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन करणे आलेले नाहीये. मी पण एक माहितीच्या अधिकारात माहिती पाठवली की साईन बोर्ड की बाबा बोर्ड की इथून त्या बिल्डिंग मध्ये किंवा मधल्या कसं जाता येतं तर साईन बोर्ड साठी त्यांनी 2 कोटी रुपये वापरले. साईन बोर्ड नुसते आपल्या बोर्ड जे 500-700,000 रुपये येतात 2 कोटी रुपये तिथं आपल्याला म्हणजे संख्येला वाव आहे की बाबा ही गडबड आहे इथं काहीतरी झालंय. पण आपण मला एवढंच म्हणायचं की आपण अजून काही करू नये. नाही मी ऍडमिनिस्ट्रेशन पुढे येतं. मी कमिशनरांशी बोललो, तुम्ही तुमची बाजू द्या. ते म्हटले मी प्रेझेंटेशन ठेवणार आहे. तुम्ही स्वतः बिल्डरांशी पण मी बोललो. बिल्डर म्हणतो मला जर बिल्डर मिळाला तर मी माझ्या बिल्डिंग मध्ये वापरणार आहे, मी दुसरीकडे वापरणार नाही. ज्यांना जेवढा फायदा झालेला तेवढा मला पण फायदा होणार आहे असं त्याचं म्हणणं. बरं ऍडमिशन अजून एक बाजू ऍडमिशनची अशी आहे की ती बिल्डिंग तयार झाल्यानंतर ऍडमिशन असं म्हणतंय की बिल्डिंग तयार करायला आपल्याला 1 रुपया खर्च नाही. आपल्याला पूर्ण प्रोजेक्ट मध्ये 1 रुपया खर्च नाहीये. पण महिन्याला आपल्याला 5 कोटी रुपये मिळणार विदाउट स्पेंडिंग 1 रुपी असं कमिशनरांचं म्हणणं आहे की आपल्याला 5 कोटी रुपये मिळणार. पण अजून सविस्तर डिटेल्स त्यांनी द्यायचे. म्हणून मला असं आत्ता जरी मी म्हणणार नाही की घोटाळा झालाय, प्रथम दृष्टीने झाला असं मला पण दिसतंय. ऐका ना, FIR ची नोंद करू शकतो जसं आपण पोलीस करताय. मी सुरुवातीला बोलताना मी दोषमुक्त केलेलं नाही. मी सुरुवातीला काय म्हटलं की प्रॉपर माहिती आयुक्तांच्याकडनं मिळालेली नाही म्हणून त्या संदर्भामध्ये चर्चा झाली. ही चर्चा करणारे कोण आहेत हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आज इथं बसलेले ह्यांनी ही चर्चा केलेली नाहीये. ही चर्चा सुरुवात ही चर्चा करायला सुरुवात करणारे कोण मंडळी आहेत. मुळात मी सुरुवात चिलेकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की मुळात ह्या शहरातल्या टीडर कोण करणार आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट असा की त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला तरी काम गेले ते TDR विषय केला. त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काम करणार बिल्डर कोण आहे. विलास जावडेकर ज्यांची प्रतिष्ठा आहे, ज्यांना काहीतरी ह्या संपूर्ण देशामध्ये एक काहीतरी स्वतःच एक वलय. या माणसं तुम्ही आयुक्तांबरोबर जसं तुम्ही त्यावेळेस ऐका ना, ज्यावेळेस तुम्ही एका चांगल्या व्यावसायिकावरती पण तुम्ही एलिगेशन करता की ज्याने आजपर्यंत कोणालाही फसवल्याची कुठलीही उदाहरण नाही, कुठलंही नाही. मला काय म्हणायचं आयुक्त विश्वास करू नये अजिबात नाही. विश्वास जसा तुम्ही आयुक्तांना जसा तुम्ही कठड्यामध्ये तुम्ही जसं डायरेक्ट तुम्ही उभे करतात त्यांना तसं त्यांची बाजू काहीतरी आहे. आणि त्यामुळं असं म्हणणं होतं की तुम्ही डायरेक्ट एखाद्याला दोषी ठरवू नका. सगळ्या वस्तू मी एवढंच सांगतो की ह्यापूर्वी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या बाबतीत पण असंच झालं. यशवंतराव हॉस्पिटलच्या संदर्भात
की तो पांढरा ते अमुके तमुके त्यात भ्रष्टाचार झालंय याव झालंय. आज ते वैभव ते प्रतिष्ठा म्हणून आज पिंपरी चिंचवड शहर बनते. ही इमारत इतकी सुंदर आणि इतकी भव्य आणि इतकी चांगली होतीये की जे उद्याचं पिंपरी चिंचवडचं वैभव असणार आहे. उद्याचं पिंपरी चिंचवडला नागरिक म्हणणारे हे माझ्या शहराचं वैभव आहे. याच्यामध्ये महापालिका म्हणते आम्ही मुशिदा स्टेडियमचं 500 कोटी रुपयांचा खर्च करून स्टेडियम बांधणार आहे. मग अशा पद्धतीने एखादा स्टेडियम आणि हॉस्पिटलला बिल्डर बांधून देत नाहीये. नाही पण मुळात तिथं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या आरक्षण आहे, मुशिदा आरक्षण आहे. जिथं तुम्ही हॉस्पिटल उभं करणार आहे तिथं माझं तर पुढचं म्हणणं आहे, माझं तर त्या पुढचं म्हणणं असं आहे की आयुक्तांनी या संदर्भातला खुलासा करावा आणि ज्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी होईल, जर खरंच सत्य म्हणजे खरंच चांगलं आहे, जर अशा पद्धतीने जर समोर जर चित्र आलं तर महापालिकेच्या ताब्यात जेवढे आरक्षण घेतात आता झोपडपट्ट्या होत आहेत आणि विनाकारण ते होत आहेत. आयुक्तांनी उलट त्या पद्धतीने ही आरक्षण डेव्हलप केली गेली पाहिजे. ह्या देशामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीचे आता जे एवढं ऍडमिशन झालं त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मागच्या 25 वर्षाची त्या ठिकाणी सगळी तपासणी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. बरोबर. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सकाळी कुठे बातमी वाचली तर संभाजी ब्रिगेडने मागणी केलेली आता की ईडी चौकशी व्हावी. तुम्हाला काय वाटतं की जर प्रकरण तेवढं काम केल्याने 1500 कोटीचा भ्रष्टाचार होतोय त्याची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाना, भ्रष्टाचार झाला आहे का तर 100% झाला आहे. त्याचं मी आकडेवारी घेऊन बोलतोय, मी मोगन नाही बोलत. 6 तारखेला प्रस्ताव आला, 7 तारखेला त्याच्या संदर्भामध्ये ती बिल्डरने संपूर्ण खोदाई केली, 8 तारखेला टीडीआर दिला. अवघ्या 3 दिवसामध्ये अरे तुम्ही बिल्डिंग परमिशनला गेलात तर 2-2 काय 6-6 महिने तुम्हाला पाहुणे मिळत नाही. इतर आतापर्यंत जे अकोमोडेशन रिझर्वेशन या स्टाईलचे जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावामध्ये तुम्ही तसा टीडीआर दिलाय का? नाही ना. ऐकून घ्या. दुसरं, याच्यामध्ये तुम्ही रितसर जर दिला असता तर 2,83,812.59 चौरस मीटर टीडीआर फक्त द्यायला लागत होता. परंतु याच्यामध्ये 6,93,848 चौरस मीटर म्हणजे नाना दुपटीच्या पेक्षाही जास्त तिप्पट टीडीआर दिला. आणि जेव्हा या संदर्भामध्ये 7 तारखेला तुम्ही 5 कोटीचा टीडीआर ताबडतोब इश्यू केला, काय दर्शवती संशय कुठे निर्माण होतो? जर आयुक्त पारदर्शक आहेत, आयुक्तांनी प्रेस नोट का नाही काढली? दुसरा महत्वाचा मुद्दा, आयुक्तांनी या संदर्भामध्ये एवढे मोठे अलिगेशन विधानसभेमध्ये होत आहेत. कोण करतोय? वडेट्टीवार करतायत. येरागावला नगरसेवक कोणी आमदार करत नाहीये, वडेट्टीवार करतायत, नाना पटोले करतायत. हाऊसमध्ये फ्लोअरवरती तो आरोप करतायत. त्यानंतरही काही नाही. वर्तमानपत्रात बातम्या आल्या, ठीक आहे, काहींचे हितसंबंध दुखावले म्हणून त्यांनी त्या बातम्या हे केल्या असेल, तो भाग सोडून दे. भ्रष्टाचार झालाय का? तर भ्रष्टाचार झालाय आणि या संदर्भात चौकशी व्हायला पाहिजे तर 100% व्हायला पाहिजे. जसे मुंबईला संपूर्ण प्रकरणाची ठरवली चौकशी, थर्ड पार्टी चौकशी व्हायला पाहिजे. त्याचा आहे का ईडी वगैरे हा नंतरचा भाग आला. याच्यामध्ये जसं तुम्ही धारावीच्या बाबतीमध्ये तो मोर्चा निघाला, धारावीमध्ये आता ते त्यांचे राजकीय हितसंबंध एकमेकांचे त्याच्यामुळे तो विषय आला असेल. पिंपरी चिंचवड मध्ये आतापर्यंतचा हा रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचार आहे. यापूर्वी ऐका ऐका ना, ज्यांनी हे परवानगी प्रस्ताव दाखल झाला, टाउन प्लॅनिंगला आला, बिल्डिंग परमिशनला आला, आयुक्तांकडे गेला, ह्या संपूर्ण चेहऱ्याची संपूर्ण कोण ओके करतं? नाही ऐका लगेच तुम्हाला आमदारांच्या भूमिकेविषयी 100% संशय. आणि ऐका, फडणवीसांचं स्टेटमेंट आलं का नाही, एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आलं का नाही, हे संशयास्पद नक्कीच आला पाहिजे.
कमिशनर तेच म्हणतोय की सगळ्यात पहिलं इमिजिएट तुम्ही जे दोषी धरताय ना हे पहिलं चूक आहे. आणि काय झालेलं आहे परदेशात काय झालेलं आहे सध्या महापालिकेमध्ये ना ठराविक कुठलाही प्रोजेक्ट कुठलाही महापालिकेचा प्रोजेक्ट हा भाजप वरतून सेंट्रल गव्हर्नमेंटने ओके केल्याशिवाय पुढे जात नाही. समजून घ्या तुम्ही हे खूप काटेकोरपणे चालतं भाजपचं. पार्टी आहे राष्ट्रवादी जे आरोप करते आज भाजपचे घरगडी आहे ते तुम्ही या पद्धतीने सांगताय का? सगळं प्रोजेक्ट सगळं काय भाजपचं असतंय. तुम्ही आयुक्तांनी त्यांचे काम करायचे नाही. ऐका ना मुळात मी काय म्हणतो माहिती का प्रवक्ता नाही. ज्या वेळेस आयुक्तांचं प्रेझेंटेशन ज्यावेळेस प्रेझेंटेशन होणार त्यावेळेस तुम्ही या संदर्भात चर्चा करा. आयुक्तांनी चुकीची कामं का करायची? हे चूक आहे प्रेझेंटेशनच्या नंतर ठरवा. अजिबात मला काय म्हणायचंय की ठीक आहे ना पण तुम्ही आता ऐका ना निवडणूक काय होती परदेश साहेब ह्या सगळ्यात महत्वाचं काय माहिती का सध्या काही मीडियाचे काही लोक पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांनी मोनोपॉली घेऊन टाकले. महापालिका आमच्याच बाबाची आहे आणि त्यांनी ठरवायचं की ह्या महापालिकेत चांगलं झाले का वाईट झाले. हा काही पत्रकार येतात आणि त्यांनी त्या पद्धतीने करायचं. मग त्यांनी कुठल्या तरी अधिकाराला क्लीन ठरवायचं नाही तर कुठल्या तरी अधिकाराला भ्रष्ट करून त्यांनी करायचं. हे करण्यामागची कारण पण वेगळी. आज ह्या प्रकरणामध्ये पण ज्यांच्याकडे मोनोपॉली जी आमच्या बाबाची महापालिका आहे ज्या वाटतं ना त्यांना ही माहिती पहिल्यांदा मिळाली नाही. आम्हाला पहिली माहिती दिली नाही म्हणून फक्त हे सगळं बूम उठवण्याचा याच्यामध्ये आरोप नाही. मी याच्यामध्ये बिलकुल सहमत नाही. माध्यम त्यांचं काम करतात. जिथे भ्रष्टाचार असेल जिथे टॅक्सपेअरचा पैसा प्रशासन चोरत असत मी तर अशी मागणी करतो मनोज मी अशी मागणी करतो आमचा तर झिरो इंटरेस्ट आहे प्रश्न त्याचा नाहीये. इथं टॅक्सपेअरचा एक पैसा महत्वाचा आहे. या शहरामध्ये तुम्ही टॅक्स भरला नाही तर महिना 2% प्रमाणे तुम्ही व्याज आकारता. टीडीआर घोटाळा हा पहिलाच आहे. काही टीडीआर घोटाळे तो टीडीआर संदर्भात घडला तो विषय आणखी गंभीर आहे. 2001 पासून आतापर्यंत चौकशी केली टीडीआर घोटाळ्याची तर प्रचंड मोठा 10 ते 20,000 कोटीचा फ्रॉड निघेल. त्याचं कारण आहे का आतापर्यंत महापालिकेच्या डीपी मध्ये 1100 आरक्षण आहेत. 1100 आरक्षणामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अकोमोडेशन रिझर्वेशन ज्याला समावेशक आरक्षण म्हणतात त्या अंतर्गत त्या तरतुदीनुसार टीडीआर दिला आहे. त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दुसरं आतापर्यंत जी टीडीआर सर्टिफिकेट दिलेली आहेत त्या टीडीआर सर्टिफिकेट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे बोगस 50% सर्टिफिकेट्स आहेत. हा मुद्दा महत्वाचा. आतापर्यंत महापालिकेने दिलेल्या टीडीआर सर्टिफिकेटचं रजिस्टर महापालिकेतून गायब म्हणजे ओव्हरऑल हा फ्रॉड फक्त हा या प्रकरणापुरतं. आतापर्यंत हे सर्वात मोठं प्रकरण आहे. म्हणजे कसं आहे तुम्हाला ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खायचा अशा प्रकारे या शहरातला टॅक्सपेअर त्या संदर्भात बोलत नाही. सर्व पोटार्थी आहेत. राज्यकर्त्यांनी महापालिकेमध्ये राजकारणाचा धंदा केलेला आहे. ते कोणी या विषयावर बोलत नाही. त्यांनी प्रत्येकाचे स्वतःचे इंटरेस्ट असतात. पण तो टॅक्सपेअरच्या वचने ते बिचारे गरीब आहेत. बोलायचं कोणी मीडियाचं ते काम आहे. मीडियाने जर भ्रष्टाचार उघडकीस केला तर ते काम आहे मीडिया ते करणार. आणि मीडियाने जर प्रशासनाची वकिली करायची असेल तर त्याला काय अर्थ आहे. ऐका अटल बिहारी वाजपेयी बोलले होते जर माध्यम ही सत्ताधाऱ्यांची लांबून चालन करायला लागली तर त्यापेक्षा त्यांनी पत्रकारिता गुंडाळून ठेवलेली बरी. मला त्यापेक्षा पुढचं म्हणायचंय की आत्ताच पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट त्यांना आरोपी ठरवण्यापेक्षा पहिल्यांदा येऊ द्या सगळं सत्य समोर आणि मग नंतर आरोप येतच नाहीत ना. 2 महिने झाले त्याच्यावरती चालले. 2 महिने चालले त्याच्यावरती येत नाही. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. 100% पाणी मुरतंय. ते का समोर येत ना आतापर्यंत ना शासनाला त्यांनी कुठं लेखी हे दिलेलं आहे. या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात रिमार्क मारून ते भूषण गगराणी यांच्याकडे दिलेले. याच्यामध्ये वेगळे आणखीन बरेच काही इथं संबंधित प्रश्न असा आहे घोटाळा झालाय का. आता 100% घोटाळा झाला आहे. ऑन रेकॉर्ड आहे. हा घोटाळा संपूर्ण शहरामध्ये जनतेने याच्यावर उठाव करायला पाहिजे.
आमच्या टॅक्सपेअरचा जनतेने उठाव केला म्हणजे सरांचं म्हणणं आहे. खरं तर हा जो घोटाळा झालाय या घोटाळ्यामध्ये प्रशासन आहे, राजकीय लोक आहेत, अजून कोण आहेत याच्यामध्ये पत्रकार मात्र कुठेही नाही. पत्रकारांचं काम आहे चर्चा घडवून आणणं, जे घडतंय ते वास्तव लोकांपर्यंत मांडणं आणि लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन उठाव करणं. तुम्हाला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. लोकांनी ह्याच्यावर आवाज वेळोवेळी उठवला पाहिजे. आता मागे ईडीकडे तक्रार पण झाली, ईडीने पण दखल घेतली पाहिजे. कागदपत्रे मुळात गंभीर हा मुद्दा आहे की जेव्हा विरोधी पक्ष नेते सभागृहात विषय उचलतायत त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी पण त्या गांभीर्याने चौकशीचे आदेश देणे गरजेचे आहे. काहीही हालचाल होत नाही. म्हणजे केवढं मोठं नेक्सस आहे याचा ते गांभीर्याने घेण्यासारखं आहे. सगळं राजकारण आहे. बरेच जण ह्याच्यात आता तुम्ही हे बिल्डर कोण आहे आणि त्यांना ती जागा आरक्षणाची मिळाली कशी इथून सुरुवात केलं ना तर खूप खोलापर्यंत जाईल हा विषय. म्हणून आरक्षणाचे डेव्हलपमेंट आहे ना हाच मोठा घोटाळा आहे या महापालिकेत. फार मोठा. आरक्षणाच्या जागा घेतात कोण, ते मूळ मालक कोण, त्याचं पुनरुत्थान दिलं जातं कुणाला, त्याच्यावर ते अधिकाऱ्यांचे कसे लागेबंदी असतात. खूप गंभीर विषय आहे. ईडीच्या जर खरंच चौकशा लागल्या ना त्या बांधकाम परवाना आणि नगररचना विभागातला एकही अधिकारी राहणार नाही, सगळे घरी जातात. भीमराव बोलला एका मुद्द्याशी मी फार सहमत आहे. त्यांनी जे सांगितलं की मूळ जागा मालक समजा परदेशी असतील तर परदेशींनाच ते पॉवर ऑफ पॅटर्न नाही सॉरी त्याचा टीडीआर मिळायला पाहिजे. परंतु परदेशींच्या वतीने कुणीतरी पॉवर ऑफ पॅटर्न घेतलं कुलमुखत्यार त्याला तो टीडीआर मिळतो. हा इथला या शहरातला सर्वात मोठा आणखीन एक घोटाळा आहे. बिल्डर अधिकारी आणि काही एजंटांची अशी टोळे आरक्षणाच्या जागा शोधून काढायच्या, त्याच्या मालकाला शोधायचं, ते लाटायचं. अगदी अगदी ह्या बाबतीत मी पहिल्यांदाच म्हटलं की जर करायचं ना तर 2001 पासून जेवढे टीडीआर दिले गेलेले त्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कमिटी, निवृत्त न्यायाधीशाची कमिटी नेमून या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि जे दोषी आहेत मग सगळेच्या सगळे समोर आले पाहिजे आणि मग कळेल की हे करणारं कोण आहे. रक्त पिणारं, सर्वसामान्य माणसाचा रक्त पिणारे कोण लोक आहेत हे सगळ्यांच्या समोर येईल. टीडीआर घोटाळा सरकारने तो मुद्दा मांडला आहे की नोंदवही गायब आहे. पुन्हा अविनाशांची मागणी केली की टीडीआर 2001 पासून टीडीआर घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. कोणाला टीडीआर दिले, फाईल कुठे गायब झालेली आहे आणि 50% तर अविनाशमध्ये बोगस, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. विप्रोवर म्हणजे अजितदादा का गप्प आहे तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण अजितदादा काहीच चालून घेत नाही. भाजप आणि राष्ट्रवादीचे कोणीही बोलत नाही. एकनाथ शिंदे बोलले नाही आणि नितेश नारायण राणे ते पण काही बोलले नाही. त्वरित काँग्रेसच्या एका आमदाराकडे 300 कोटी काय बोलले आतापर्यंत लगेच बोलतात. काँग्रेसच्या एका आमदाराकडे 300 कोटी सापडले. काल आपले राज्यसभेचे म्हणून भाजपवाले इथं चौकात आंदोलन करतात. 1500 कोटी आकडा हा एकदम छोटा आहे, त्याच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे इथं काही होणार आहे का हा मोठा प्रश्न. परदेश साहेब, शहरामधले राजकारण्यांनी बहुसंख्य, मी तर सांगतो जवळपास 90% राजकारण्यांनी या महापालिकेचा धंदा केला. आता टीडीआरचा इतका मोठा गंभीर विषय आहे. इथं तुम्ही उपयोगिता करमूल्य माफ केलं म्हणून त्याचा एवढा मोठा डांगोरा पेटता. 40-50 कोटी रुपये ऐका ना, भाजपच्या आमदारांनी ऐका, मी नाव घेत नाही, मला काय म्हणायचं पण हा इतकं 1500 कोटीचा 2000 कोटीचा घोटाळा त्याच्यावर तुम्ही चाकार शब्द काढत नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले, शांत बसले, हे चुकीचं आहे. अशा प्रकारे माध्यमांनी आवाज उठवायचा आणि गप्प बसायचं नाही, त्याचा फडशा पाडला पाहिजे. टॅक्सपेअरचा एक पैसा महत्वाचा. या शहरामध्ये आज पुण्यापेक्षाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये रिडिरेक्टर जरी रेकॉर्डला कमी असला तरी जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, या शहरामध्ये जितकं पोटेन्शियल आहे, या शहराची इकॉनॉमी ज्या पद्धतीने वाढते आहे ते जर पाहिलं तर या शहरातलं राजकारण हे सगळं टीडीआर भोवती फिरतंय. आता एक लक्षात घ्या, यापूर्वी एक साधारण 10 वर्षापूर्वी एका आमदारांनी पत्र काढलं होतं, मी नाव घेत नाही. पत्र असं होतं की या शहरातील बिल्डिंग परमिशन किती दिल्या आहेत आणि कम्प्लिशनचे दाखले किती दिलेत या संदर्भात माहिती द्या. त्यांनी थेट आरोप केला होता की जवळपास 400 ते 500 बिल्डरनी बिल्डिंग परमिशन घेतलंय परंतु कम्प्लिशनच घेतलं नाही. त्याच्या मागचं कारण असं होतं
की बिल्डिंग परमिशन घेतलं तुम्ही 5 मजल्याचं आणि बिल्डिंग मानली 10 मजल्याची, वरच्या 5 मजल्यासाठी यांचा टीडीआर विकला जावा, बरं, त्यासाठी ते पत्र होतं की जेणेकरून कम्प्लिशन सर्टिफिकेटचं जर सक्ती केली तर यांचं टीडीआरचं मार्केट अप होईल. अशा पद्धतीने राज्यकर्ते जर टीडीआर मार्केट भोवती संपूर्ण राजकारण खेळत असतील तर जनतेने सुद्धा हा खेळ समजून घेतला पाहिजे. जनतेने स्मार्ट घोटाळे, अहो प्रचंड. महापालिकेचं बजेट लोक काय म्हणतात, महापालिकेचं 5,000 कोटीचं 2,500 कोटीचा घोटाळा कसा. महापालिकेच्या 1 पैशाचाही याच्यामध्ये संबंध नाही. अधिकाराचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांनी केलेला आहे. इथे राज्यकर्ते नाहीयेत. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये प्रशासनाने जे जे निर्णय घेतलेले आहेत त्या सर्व निर्णयांची सखोल चौकशी झाली पाहिजे. आतापर्यंत गेल्या 1.5 वर्षामध्ये वाढीव खर्चाचं प्रचंड मोठं प्रमाण आहे. या शहरामध्ये फायर ब्रिगेडची यंत्रणा 26 कोटीची खर्च करायची होती, ती 42 कोटीपर्यंत गेली. तुम्ही या शहरामध्ये सीसी कॅमेरे 4,500 बसवले, 4,500. एकही कॅमेरा सुरू नाही. त्याच्यावरती केलेला 400 कोटी रुपये खर्च वाया गेला. या शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत 150 शाळांमधून ई लर्निंगच्या प्रोजेक्टसाठी 42 कोटी रुपये खर्च केले. एकही शाळेमध्ये तो ई लर्निंग प्रोजेक्ट सुरू नाही. कोट्यवधी रुपये तुमचे पाण्यात जात आहेत. आणि या संदर्भामध्ये माध्यमांनी जर गप्प बसायचं असेल तर मग ते आपल्याकडे कदापि शक्य नाही. हे बोलणार आपण, अनेक घोटाळे बोलायला पाहिजे. सगळे तुमचं मत तिथे सगळं तुम्ही क्लिअर. एकच घोटाळा नाही, टीडीआर अनेक घोटाळे शहरामध्ये होत नाही. प्रशासन 2 वर्षून सत्तेत आहे, प्रशासन कारभार लागते म्हणजे कुठंतरी कुंपणच शेत खाते. काय सर, फार भयंकर आहे, फार भयंकर आहे. सगळ्यात महत्वाचं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अगदी खूप सुंदर उदाहरण मुळात त्यांनी जे सांगितलं ते शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज 5 शाळा इंग्रजी माध्यमाच्या अशा आहेत की जिथे ऍडमिशन साठी वेटिंग आहे. बरं, हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे. का तर आयुक्तांनी ज्या पद्धतीने शिक्षण प्रणालीमध्ये जे चेंजेस केलेत आणि ज्या पद्धतीने केले, आज त्या पालकांना विश्वास वाटायला लागला की आपलं पोरगं महापालिकेच्या शाळेत शिकलं पाहिजे. इतका मोठा बदल आयुक्तांनी ह्या बरोबर. मला काय म्हणायचं, तर दोषी असतील तर त्यांना ज्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. पण ह्याचं पहिलं सत्य तपासणं आवश्यक आहे. सत्य न तपासता जे बेछूट आरोप चाललेले आहेत, मला माझा त्याला विरोध आहे पहिल्यापासून. आणि जे वस्तुस्थिती पहिली समजून घ्या. वस्तुस्थिती आतापर्यंत का समोर आली नाही त्याची पण वेगळी कारण. मी त्याचा खुलासा करत नाही, कारण परत असं म्हटलं की मी काहीतरी खुलासा करतो, मी हे करतो म्हणून. ते स्वतः आयुक्त त्यावेळेस कदाचित करतील जर त्यांनी वस्तुस्थिती खरंच त्यांना जर समोर आली. आणि आता पालिकेच्या प्रवक्त्याचे अजिबात नाही, अजिबात नाही. या पालिकेच्या नाही. आता तू शाळेचं उदाहरण दिलं नाना, मला ते सुद्धा मान्य नाही. त्याचं कारण असं आहे, गेल्या 5 वर्षापासून पाहतोय महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शहरातील विविध कंपन्यांनी CSR खाली चालवायला घेतलेल्या आहेत. आयुक्त आले त्याला आता 1.25 वर्ष 1.5 वर्ष झाले. तेव्हापासून त्या शाळांचं स्टँडर्ड वाढले, हे 100% मान्य आहे. त्या 5 इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्याच्यामध्ये वेटिंग आहे, अभिमानास्पद बाब आहे. तो त्या शाळेत होता, परंतु 150 शाळा हे आज महापालिकेच्या शाळेचे विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी बाहेर जात आहेत, बाहेर जाऊन हे करतायत. म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती तुम्ही जर घेतलं तर कळेल की महापालिकेच्या शाळेचा विद्यार्थी कशा पद्धतीने डेव्हलप होतोय. हे खूप हा खूप वेगळा विषय. तुम्ही सहभागी होत नाही, काय नेमकं सहमत आहात का? शाळांचं म्हणतायत नाना, म्हणजे खूप हे वाटतं जरा, कारण आयत्या शाळा कंपन्यांना दिलेले आहेत आणि ते महापालिकेने संतपेठवून उभं केलं ना, त्याचं खासगीकरण करून CBSE शाळा चालू केली. त्याचा हा कुठला प्रकार? हा तर फार मोठा फ्रॉड आहे. 45 कोटी रुपये संतपीठावरती खर्च केले. संतपीठ यासाठी खर्च, त्या संतपीठावरती डॉक्टर रामचंद्र देखणे, आपले मोरे, नंतर आपले ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे बर का मूळ प्रस्ताव बघितला आणि यांनी केलेलं बघितलं ना, तो फार गंभीर आहे. हे करताना कोण आहे? नाना ऐका नाना, हा राजकारणाचा भाग बाजूला ठेवा या ठिकाणी. पण संतपीठ ज्या पवित्र उद्देशाने स्थापन केलं होतं त्यातलं काय साध्य झालं?
45 कोटी रुपये महापालिकेने बिल्डिंग वरती खर्च केले आणि सीबीएसई शाळा एका संस्थेला, एका मंत्र्याच्या संस्थेला चालवायला दिली. इथं का तुम्हाला जर असं वाटत होतं ना 5 शाळा इंग्रजीच्या माध्यमाच्या आहेत, त्याच्यामध्ये वेटिंग आहे महापालिकेचं, तुम्ही हे सुद्धा महापालिकेने चालवलं पाहिजे होतं. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतोय जवळपास की प्रशासन काम करतोय, त्या ठिकाणी नगरसेवक नाहीये, लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुठेतरी पत्रकारांचा ह्या कारभारावरती वचक पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? कारण हे प्रकरण सातत्याने पत्रकारांनी पुढे आणलं पाहिजे, पत्रकारांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, लोक जागी होतील. हे पत्रकारावर तुमची बाबा काय? नाही, पत्रकार त्यांचं काम करतात ना. आता अविनाश इतकं जोरदार बोलले, आता नानांची भूमिका सावधान भूमिका भीमराव बोलले. पत्रकारांचं काम प्रशासनावरती वचक आणण्याचं अंकुश पाहिजे. आहेच ना, वचक तर आहेच, पण प्रॉब्लेम काय आहे, हे जे ऍडमिशन चालू आहे असं नाही, काही मुद्दा नानाने असा मांडला होता, काही पत्रकार ही पालिका आमच्याच मालकीची आहे, आमच्याच बाबाची आहे, या पद्धतीने जर काम करतात आणि स्वतः साधून घेतात. तुम्ही सहमत? कसे आपले आपलेच सगळे ते त्यांच्या विरुद्ध नाही, कुठल्याही दोन्ही बाजू असतात, माध्यम म्हणून नाही म्हणणार असं काय कोणी करत नाही. मला वाटतं दोन्ही बाजू असतात, पण सत्य कधी लपत नसतं, ते कुठून ना कुठं बाहेर येतच असतं. ते काय त्याला कोणी यांनी याची बाजू घेतली किंवा त्यांनी त्याची बाजू घेतल्यामुळे कधी सत्य लपत नसतं. परदेश साहेब, कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही. जे आहे ते लोकांना मला असं वाटतं आपल्या छोट्या पत्रकार बद्दल, तरुण पत्रकार नवीन आलेला आहे ना, तो पण खूप पॅट्रियट आहे, खूप देशभक्त आहे. त्याला पण ह्या गोष्टी आवडत नाही. जसं भाजप काही गोष्टी करतं, पेटवापेटवी करतं, लोक दोन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार, तर त्याला आवडत नाही. आपल्या पत्रकारांना तुम्ही असं एवढं कमी लेखू नका की पत्रकार कोणाची बाजू घेत. सर, शेवटचा 1 मिनिटामध्ये येतोय, चिनेकर सर तुमच्याकडे येतो. शेवटी आपण आता समोर बघायला समोर चर्चा करणार आहोत. तुमचे काही मुद्दे असतील जे तुम्ही कागदावरती आणलेले आहेत. जो मुद्दा नानाने बोलला की ही महानगरपालिकेचं जे काही 1500 कोटीचं काम सुरू आहे, हे हायटेक पद्धतीने करण्यासाठी वाढलेला हा दर आहे. याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही. या मताशी नाना ठाम आहे. तुमचा शेवटचा मुद्दा काय? मी माझ्या मताची ठाम आहे की ही संपूर्ण आकडेवारी पाहिली, आरटीआय खाली 7-8 लोकांनी माहिती मागवली, ठीक आहे, त्यांचे हितसंबंध असतील, तो भाग वेगळा. भ्रष्टाचार झाला आहे का? मी माझ्या मताची ठाम आहे, याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झाला आहे. आणि टॉप टू बॉटम अधिकारी, ऐका, टॉप टू बॉटम त्याच्यामध्ये जे अधिकारी इन्व्हॉल्व असतील, अधिकारी आयुक्तांच्या दबावाखाली आहेत, हे मी जबाबदारीने सांगतो. अधिकारी आयुक्तांच्या दबावाखाली आहेत, त्यांनी सह्या केलेल्या आहेत. हे प्रकरण विधानसभेत आल्यावरती अधिकाऱ्यांची तंत्रली आहे, घाबरलेत ते. आता परिस्थिती अशी आहे, काही अधिकारी व्हीआरएस घ्यायच्या मनामध्ये, म्हणजे त्यांना माहिती आहे हे प्रकरण जर खरोखर चव्हाट्यावर आलं तर काय. परिस्थिती अशी आहे की हे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्यांचे, मुख्यमंत्री पण या शब्दावरती चकार शब्द बोलायला तयार नाही अजूनही. त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त आयुक्तांच्या पुरतं मर्यादित आहे का, तर मला नाही वाटत. याच्यावरती फार मोठा आशीर्वाद असणार, त्याच्याशिवाय हे प्रकरण इतकं मोठं चालत नाही. आतापर्यंत महापालिका आयुक्तांनी भरतीमध्ये पैसे खाल्ले, याच्यात पैसे खाल्ले, असे किरकोळ काढत होते. माझ्या 30 वर्षाच्या पत्रकारितेच्या करिअर मध्ये आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक भ्रष्टाचार असं मी याचं वर्णन करेन. आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे, नागरिकांनी उठाव केला पाहिजे. जसं पवना इंद्रायणी मुळा या नद्यांच्या बाबतीमध्ये 2400 कोटी रुपयाचा त्यांनी प्रकल्प आणलेला आहे. परिस्थिती अशी आहे, नद्यांचं महागाठा झालेलं आहे या शहरामध्ये. एसटीपीचे प्रोजेक्ट जे महापालिका राबवते, राज्यामध्ये सर्वाधिक एसटीपी सेव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आम्ही राबवतो असं सांगतात. 80% त्यातले प्रोजेक्ट हे बोगस आहेत, सगळं पाणी थेट नदीत सोडलं जातं. त्याला महापालिकेवर पहिला खटला दाखल केला पाहिजे. बरोबर. भीमराव, कुठे पाणी मुरतंय, लोकांचा उठाव झाला पाहिजे. घोटाळा मोठ्या प्रमाणात ते सरने स्पष्टपणे त्याचं मत मांडलेलं आहे. बरोबर, घोटाळा कागदात तरी स्पष्ट दिसतोय. साधा आहे ना, जमिनीचा भाव ठरलेला आहे. जगात तुम्ही कुठेही गेला तरी जमिनीचा भाव ठरलेला असतो, त्याचा टीडीआरचा रेट ठरलेला असतो. आज तुम्ही सांगा हा टीडीआरचा रेट होता आणि आम्ही हा रेट दिला, बस. बाकी तुम्ही किती मजले दिले, काय बांधकाम परवानगी दिले, 3 तारखेला काय केलं, 6 तारखेला काय केलं, खोदाई केली का नाही, काहीच सांगू नका. तुम्ही टीडीआरचा बांधकामाचा रेट काय होता आणि टीडीआर काय दिला एवढंच सांगा, बस. मनोज, अधिकारी दरबाराखाली काम करताय असं सरांचं त्या ठिकाणी आरोप आहे. मी परत एकदा रिपीट करतो, आपण कोर्ट नाही, आपण सीबीआय नाही, आपण सुप्रीम कोर्ट नाही, आपण ईडी नाहीये. आपण अनलेस देयर इज नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस फॉलो केला, त्यानंतर आपण सांगू शकतो की घोटाळा
झालेला आहे, गडबडीत घोटाळा आहे. तर त्याच्या आधीच आपण म्हणायला नको, पण मी ऑन द फेस ऑफ इट त्याच्यामध्ये गडबड आहे. ओके, याची चौकशी झाली पाहिजे. हे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं मत, हेच आपल्या सगळ्यांचं मत आहे की इथं दिसतंय गडबड झालेली आहे म्हणून चौकशी झाली पाहिजे. चौकशी करणार कोण? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. भाजप करणार, ईडी करणार, तर तेच सांगणार आपल्याला काय अपेक्षा करणार तुम्ही याची. मुद्दा फार महत्वाचा यासाठी डिपार्टमेंट मुख्यमंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही, अजितदादा बोलत नाही. वडेट्टीवार बोलले त्यावेळेस अजितदादा सभागृहात होते, किमान त्यांच्याकडून काही अभिप्राय पाहिजे होता. दोन्ही खासदार बोलत नाही, तिन्ही आमदार बोलत नाही. आणि ह्या शहरामध्ये 128 नगरसेवक होऊन गेले, त्यापैकी त्यांनाही कोणाला काही हायटेक इमारत उभी राहते. तुमच्या म्हणण्यानुसार चांगलं काम करायला पैसे लागतात, त्या पद्धतीचे रेट वाढलेले आहेत. परंतु एका भाषेमध्ये जो प्रथमदर्शी कागदावरती घोटाळा दिसतोय त्याला नाव घोटाळ्याचं दिलं जाते. घोटाळा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. विकास खातं मुख्यमंत्र्यांकडे पहिली चौकशी होणं गरजेचं आहे किंवा नाही. पहिली वस्तुस्थिती समोर येऊ द्या. वस्तुस्थिती समोर आली की आज हजारो कोटी रुपयाची इमारत बांधत असताना, ती इमारत 21 मजली बांधत असताना हजारो कोटी रुपये लागणार आहेत. हे हजारो कोटी रुपये महापालिकेच्या सर्वसामान्य जनतेचे त्या इमारतीत न घालवता जर त्रयस्थ माणसाकडनं जर बांधून इमारत, आणि इतकी सुंदर इतकी भव्य इमारत जर बांधून घेत असेल तर त्या संदर्भामध्ये उलट आयुक्तांचं कौतुक झालं पाहिजे. म्हणून पहिली वस्तुस्थिती समजून घ्या. वस्तुस्थिती कळाल्यानंतर जर ते दोषी असतील तर आहेत, तुम्ही म्हणाल त्या संस्थेमार्फत चौकशी करत आहे. पण जोपर्यंत वस्तुस्थिती येत नाही, आज जे वस्तुस्थिती समोर आणतायत ना, ती माणसं पहिल्यांदा तेवढ्या पात्रतेची आहेत का? तीच माणसं त्या पात्रतेची नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवून का त्या माणसावर आरोप करा जो या शहराच्या चांगल्यासाठी भवितव्यासाठी जो काम करतो. प्रकरण यापेक्षा फार गंभीर आहे. आता इथं बोलताय ना ऑन रेकॉर्ड, हे सीबीआय पर्यंत जातंय. नाही काय जर असेल ना, दोष असेल ना, जाऊ देत ना. हे प्रकरण फार गंभीर आहे. आता फक्त हे 1,500 कोटीचं हिमनगरचा टोक आहे, ज्यांना खाली अजून जर ते बोगम आरोप चालू लागतात अजिबात नाही. हे कागद तुमच्याकडे जे काय कागद आहेत ते प्रॉपर ह्याचे कागद आहेत का? अजिबात नाही. एकदा वस्तू बोलले त्यानंतर कुठे बोलले मनोज वडेट्टीवारांनी अत्यंत जबाबदारीने सांगितले की या संदर्भातले सर्व पेपर मी शासनाला सादर करतोय. विथ प्रूफ विरोधी पक्षनेता बोलतोय, नाना पटोले विथ प्रूफ बोलतायत, आणि तरी सुद्धा ह्या प्रकरणात काही नाही. चर्चा सुरू राहणार आहे कारण ही चर्चा संपणार नाहीये. कारण घोटाळा 1500 कोटीच्या पुढे आहे. परवाच्या दिवशी आपण ते राजकीय शहर अध्यक्षांचं काय मत आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत मांडलंय. पत्रकारिता आणि पत्रकार हे कोणाला न्याय देणं किंवा फाशी देणं हे काम नाही. जे समाजात घडतंय, जी परिस्थिती आहे त्या मांडण्याचं काम करतं. याच माध्यमातून आजची आपण चर्चा घेतली. यामध्ये पत्रकारांच्या नजरेतून 1500 कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा कशा पद्धतीचा आहे हे जिथं समजून घेतलंय. यामध्ये या चर्चेमध्ये सहभागी झाले ते पीसीबीचे संपादक अविनाश चिरेकर सर यांनी अतिशय या ठिकाणी या घोटाळ्याला रेकॉर्ड घोटाळा असं नाव दिलेलं आहे. या घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार आहे हे देखील सरांनी मांडलेले आहे. तर यामध्ये पत्रकार मनोज मोरे यांनी कोणालाही सत्य दोषी धरू नका. या प्रकारे तुम्ही वाढ बघा, काय घडतंय ते पहा, सत्य बाजू काय आहे, त्याच्यामध्ये वेगळं काय घडतंय. जर कोणी दोषी असेल तर त्यावेळेला आपण दोषी ठरवू. आत्ताच काही बोलणं योग्य होणार नाही. अशा पद्धतीने म्हणून आपली भूमिका मांडली. तर यामध्ये भीमराव पवार हे देखील सहभागी झाले होते. भीमरावने अतिशय यामध्ये भूमिका मांडताना केवळ प्रशासनच नाही तर राजकीय लोकांचा देखील त्यामध्ये वरद असतंय. त्यामुळेच हा घोटाळ्यापर्यंत पोहोचले असं आपलं मत व्यक्त केलं आहे. तर नाना कांबळे ज्येष्ठ पत्रकार यांनी मात्र या महानगरपालिकेमध्ये जो काही आपण घोटाळ्याचं नाव देतोय हा घोटाळा नसून या शहरामध्ये ही 21 मजलीची इमारत होणार आहे, ही हायटेक इमारत होणार आहे, ही शहराचं वैभव असणारी इमारत होणार आहे असं या ठिकाणी मांडलेले. अद्याप तरी नानांनी या प्रकाराला घोटाळा या नाव दिलेलं नाही असा त्याच्या शेवटचा सूर आहे. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आपण वेळात वेळ करून आपल्या सहभागी आपले मनपूर्वक आभार. थँक्यू.